माढा लोकसभा मतदारसंघात आज दहिवडी येथे महाविकास आघाडीची शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी जय्यत अशी सभा जी होती या ठिकाणी होणार आहे। यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते दहिवडी येथील बाजार पटांगण परिसरामध्ये आलेले आहेत। एकूणच या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। त्यांना नेमकं या ठिकाणी काय वाटतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत। प्रभाकर देशमुख जे आहेत या ठिकाणचे शरद पवारांच्या निकटवर्ती आहे, त्यांना नेमकं काय वाटतं याविषयी। आता सध्या जे वातावरण चालू आहे काय सांगाल याविषयी? महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत। माढा मतदारसंघामध्ये लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोकांना वाटतंय की तुतारीच्या मागं उभा राहिलं पाहिजे। कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि जनमताचा आदर करून प्रमुख नेते, स्थानिक नेते सर्व लोकशाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागं ठामपणे उभा आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल। नक्कीच काय सांगाल कशा पद्धतीनं आता जे माढा विभाग जो आहे इकडचा दहिवडी असेल, मान तालुका असेल किंवा फलटण, कसा रिस्पॉन्स वाटतो? हे खऱ्या अर्थानं जनतेनं इलेक्शन हातात घेतलेलं आहे। शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर नाही, प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि ह्याच्यामुळं ही जनता अत्यंत कंटाळलेली आहे, भाजपच्या सरकारला कंटाळलं आहे। त्यामुळं हे इलेक्शन खऱ्या अर्थानं जनतेनं हातात घेतलेलं आहे, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे। नक्कीच काय थोडक्यात सांगाल? या मतदारसंघातली जनता शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। काय पण नक्की इथला काय प्रतिसाद मिळतो? इथला प्रतिसाद शरद पवारांच्या बाजूनं फार मोठा आहे। नक्कीच काय थोडक्यात? कसं आहे, लोकनेते सगळे एकत्र आलेले आहेत। त्याचं कारणच असं आहे की परिवर्तन अटळ आहे, कारण लोकांचा खूप मोठा आक्रोश आहे। तरुणामध्ये बेरोजगारीमुळं तरुण रस्त्यावर उतरतोय। शेतकऱ्याची खूप मोठी अडचण झाली। कांद्याच्या पिकाचं एक उदाहरण आहे, या भागामध्ये कांदा पीक खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याचं एक छोटंसं उदाहरण आहे, परंतु खूप मोठा आक्रोश शेतकऱ्यांचा सुद्धा आहे। त्यामुळं परिवर्तन देशात अटळ आहे। या माढामध्ये तर 100% होणारच आहे, परंतु देशात परिवर्तन अटळ आहे। त्यामुळं भाजपनं कुठंतरी आता यंत्रणेचा वापर आता तरी थांबवावा अशी आमची विनंती आहे। नक्कीच युवा पिढीचं काय म्हणणं आहे? काय तुम्ही युवा म्हणून काय? माढा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा हा माढा बालेकिल्ला आहे। त्यामुळं या ठिकाणाहून मोहिते पाटलांना 2 ते 2.5 लाखाचं मताधिक्य या माढा लोकसभा मतदारसंघातून मिळणार आहे आणि माढा पवारसाहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळं या ठिकाणाहूनच मशाल तसेच पवारसाहेबांची तुतारी या ठिकाणावरून हाताचा पंजा हे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातील किंवा देशातील हे प्रचंड लीडनं निवडून येणार आहेत। त्यामुळं या ठिकाणाहून युवा वर्गाची सुरुवात नक्कीच या माढा लोकसभा मतदारसंघातून होणारी दिसत आहे आत्ता या ठिकाणी। शेतकरी म्हणून मला हे म्हणायचं आहे की पूर्ण शेतकऱ्यावर दुर्लक्ष झालं आहे आणि उद्योगपतीच्या मागं सरकार गेले आणि शेतकरी हा बळीराजा म्हणून त्याची पिळवणूक चालली आहे आणि पाठीशी आहे म्हणून पाठीशी म्हणायचं आणि छातीत खंजीर खोपसायचं काम केलं आहे। शेतकरी देशदोडीला लावला आहे आणि शेतकऱ्याचं वाटोळ केले, त्यामुळं नवीन वर्ग शेतीमध्ये शिरत नाही। त्यामुळे ह्याने नवीन वर्गाला ह्याने इलेक्शनमध्ये उतरवून देशाचं वाटोळ केलं आणि शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नसुद्धा व्हायला तयार नाहीत। अशी परिस्थिती ह्या सरकारने केलेली आहे। तर हे सरकार संपूर्ण युवा वर्ग संपवला आणि संविधानही संपवून देशोधडीला लावला आणि ह्या देशाचं हे अतिरेकी सगळं तयार होणार ह्यांच्या ह्या असल्या वर्तणुकीमुळं। नक्कीच या होत्या माढा लोकसभा मतदारसंघातील जे काही नागरिक आहेत यांच्या प्रतिक्रिया। आणि एकूणच आज दहिवडी या ठिकाणी जी सभा पार पडत आहे यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते या बाजार पटांगणावर आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोदसह संतोष नालावडे, TV9 मराठी, दहिवडी, सातारा।